नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये। आज आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णाच्या सर्वात गोड आणि प्रसिद्ध लीलांपैकी एक माखन चोर लीला। गोकुळामध्ये कृष्ण हा लहानसा, गोड आणि खूप खोडकर मुलगा होता। त्याला माखन खूप आवडायचं, पण तो स्वतःच्या घरचं नाही, शेजारच्या गोपिकांच्या घरातून माखन चोरायचा। गोकुळामधील गोपिका रोज यशोदे मातेकडे तक्रार करायच्या, तुझा कृष्ण आमचं माखन चोरतो। यशोदा माता रागाने कृष्णाला विचारायच्या, कृष्णा तू माखन चोरतोस का? आणि कृष्ण निरागसपणे म्हणायचा, मी नाही आई, ते सगळं खोटं बोलत आहेत। कृष्ण आणि त्याचे मित्र योजना करायचे, भांड्यावर चढायचे, माखन काढायचे आणि सगळ्यांनी ते वाटून खायचे। कधी कधी ते माकडांनाही देत असे आणि जर माखन नाही सापडलं तर ते भांडे फोडायचे। एक दिवस यशोदा मातेने कृष्णाला रंगेहात पकडलं, त्याच्या तोंडावर माखन लागलेलं होतं। मग यशोदा माता म्हणाली, आता तरी सांग, तू माखन चोरलं आहेस ना? कृष्ण फक्त हसत होता। एकदा यशोदेने कृष्णाला तोंड उघडायला सांगितलं आणि जे तिने पाहिलं ते पाहून ती थक्क झाली। तिला कृष्णाच्या तोंडात संपूर्ण ब्रह्मांड दिसलं। त्या क्षणी तिला कळालं, हा साधा मुलगा नाही, हा साक्षात भगवान आहे। माखन म्हणजे आपल्या मनाचे शुद्ध निर्मळ रूप, आणि भगवान श्रीकृष्ण ते चोरतात म्हणजे ते आपल्या हृदयातील प्रेम आणि भक्ती स्वीकारतात। म्हणूनच कृष्णाला माखन चोर म्हणतात। जर तुमचं मन स्वच्छ आणि प्रेमाने भरलेलं असेल तर भगवान श्रीकृष्ण नक्कीच तुमच्या जीवनात येतात। जर तुम्हाला ही गोड कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नादभक्ती या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीकृष्ण।